नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल मी तुम्हाला आपला अभिमन्यू चक्रव्यूहात कसा शिरला, त्याला कसं सगळ्यांनी घेरून मारलं, तर पाणी पाणी करता तरी कसं पाणी दिलं नाही, जयद्रथाने कशी लाथ मारली आणि त्याच्यानंतर अर्जुनाने घेतलेला प्रण, इथपर्यंत मी गोष्ट सांगितली. आता आपण पुढे जाऊया. तर अर्जुनाने हा प्रण घेतला की उद्या सूर्य अस्ताला जायच्या आत मी या जयद्रथाला ठार मारीन आणि जयद्रथाला नाही मारलं तर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करीन, असा त्यांनी प्रण घेतला. झालं. ही गोष्ट कौरवांच्याकडे कळली. जसे त्यांचे वार्ताहर ह्यांच्याकडे होते तसे ह्यांचेही वार्ताहर होतेच ना. त्यांनी ही बातमी कौरवांना जाऊन सांगितली की अर्जुनाने असा असा प्रण घेतला. कौरवांना खुशीच झाली की बरं, आता आपण असं करूया, या जयद्रथाला लपवूनच ठेवूया. त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी युद्धाच्या वेळेला जयद्रथाला बाहेरच येऊन दिलं नाही. एका गुप्त ठिकाणी जयद्रथाला लपवून ठेवलं. त्याला सांगितलं, युद्ध झाल्याशिवाय तू बाहेरच यायचं नाही आणि मग संध्याकाळ झाली, सूर्य डुबला की तू बाहेर यायचं. म्हणजे हा अर्जुन स्वतःहूनच मरेल ना, आपला हा शत्रू आपोआपच मरेल, असा त्यांचा प्लॅन होता. आणि त्यांनी त्या जयद्रथाला लपवून ठेवलं. झालं, दिवसभर जयद्रथाला शोधतायत, इथे मार, त्याला मार करता करता पण तो जयद्रथ काय केल्या सापडेना. आता अर्जुनाबरोबर कोण होतं? कृष्ण. श्रीकृष्ण होता. आपल्या भक्तांना जो सांभाळणार नाही तो देव कसला, आणि कृष्णाचा तो हा अर्जुन तर लाडका होता. तो तर त्याला म्हणायचा ना, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, माझं सर्वस्व काही कृष्ण आहे. आता कृष्णाला हे झालं की आता आपला भक्त जातोय की काय, तो घाबरला. म्हणजे मनात त्याला हे झालं, आता ह्याला वाचवायचा कसा. तर कृष्णाने काय केलं माहितीये, आपलं सुदर्शन चक्र सूर्यावर सोडलं. एवढा मोठं ते सुदर्शन चक्र झाल्याबरोबर काय झालं, सूर्य झाकला गेला आणि ह्याला असं वाटलं कौरवांना की संध्याकाळ झाली, रात्र झाली, आता हा अग्निकाष्ठ भक्षण करणार. तसा तो जयद्रथ आला लगेच पुढे, हे बघ सूर्य गेला, आता तू चल अग्निकाष्ठ भक्षण कर. ताबडतोब तो बाहेर आला. तो पण उतावीळच झाला होता. आणि असं झाल्याबरोबर सूर्याने काय आपल्या श्रीकृष्णाने काय केलं, बोट वर केला आणि ते सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ, मार बाण त्याला. त्या लोकांनी कधी धर्माने युद्ध केलं का, तर आपण करायला. मार बाण म्हटल्याबरोबर अर्जुनाने बाण मारला आणि जयद्रथ तिथे मरून गेला. देव असा आपल्या भक्तांना सांभाळतो, प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी उभा राहतो. आता ही झाली पौराणिक कथा. आणि ह्याच्या मागचं अजून एक सांगते, सायन्स आणि जॉग्रफी. आपल्या कृष्णाची जॉग्रफी खूप चांगली होती. तर त्यांनी त्यावेळेला काय केलं असं म्हणतात, म्हणजे हे जॉग्रफिकल साईडनी ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कृष्णाने त्या लोकांना त्यांच्या कौरवांच्या सैन्याला मारत 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 अशा एका पॉईंटला आणलं की तिथे एका ठिकाणी सूर्य डुबतो आणि लगेच उगवतो. आता सूर्य कुठेतरी डुबतो किंवा संध्याकाळ तिकडनं लगेचच उगवणार ना, त्या ठिकाणी नेलं आणि त्यावेळेला तो सूर्य खाली गेला, तसा लगेच जयद्रथ बाहेर आला आणि तिकडनं लगेच तो सूर्य वर पण आला. त्यामुळे यांनी सांगितलं, हा सूर्य आणि हा जयद्रथ, मार त्या जयद्रथाला. तर आपल्याकडे तेव्हापासून ही म्हण पडली. एखादी गोष्ट खरी आहे हे दाखवायचं असेल ना, तर असं म्हणतात, हा सूर्य आणि हा जयद्रथ, कोणी खोटं बोलू नका, आता मार ह्याला. तर अशा प्रकारे त्या जयद्रथाचा अर्जुनाने वध केला. बाळांनो, आवडली का गोष्ट? मला कमेंट करून जरूर कळवा. गोष्ट आवडली की नाही आवडली ते जरूर कळवा. गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.